IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांची या देशाला गरज काय आहे हा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं पाहिलं तर 1945, 1947 आणि 1947 या 2 वर्षात या जगात अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या। तर काय घटना घडल्या असतील तर 1945मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकला। संपूर्ण जपान उद्ध्वस्त झालं। जपानची राखरांगोळ झाली, अन्न साखळी विस्कळीत आली, जपानचे लोक मरण पावले। आयात निर्यात म्हणजे जो जपानचा इतर देशासोबत जो काय आयात निर्यात या माध्यमातून बिझनेस होता तो सुद्धा ठप्प झाला। जगातल्या सर्व देशांनी सांगितलं की जपान आता संपला। आणि त्याच्या 2 वर्षानंतर आमचा भारत देश स्वतंत्र झाला। 1947 इंग्रज आमच्या देशाला सोडून गेले, निर्णय प्रक्रिया आमच्या हातात आल्या, हक्क अधिकार आमच्या हातात आले, आम्ही स्वतंत्र झालो। परंतु देश स्वतंत्र झाल्याच्यानंतर या देशामध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त गळफास आदिवासी लोकांनी घेतला, शेतकऱ्यांनी घेतला। याचं कारण काय तर या देशामध्ये जे सर्वप्रथम मंत्री या रूपातून व्हाईट खादी रूपातून चमकणाऱ्या या नेत्यांनी या देशातल्या जमिनी विदेशी लोकांना विकून टाकल्या, म्हणून गळफास शेतकऱ्यांनी आदिवासींनी घ्यावा लागला। देश स्वतंत्र झाल्याच्यानंतर या देशामध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त महिलांना विकावं लागलं। देश स्वतंत्र झाल्याच्यानंतर या देशामध्ये सर्वप्रथम गरिबीचं साम्राज्य वाढलं। आजही गरिबी सुटत नाही आहे। आणि खरं पाहिलं देश स्वतंत्र झालं की नाही झाला हा सुद्धा मोठा प्रश्न निखिल सावंत यांनी नाऱ्याची मूज आणि कुशीचं लग्न या पुस्तकामध्ये सर्वप्रथम मांडणी केली। निखिल सावंतने केलेली आहे, लक्षात घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे तुम्हाला, हे माझ्या मनाचं मी काही बोलत नाही आहे, मी इतका काही हुशार नाही, विद्वान नाही। जे काही गोष्टी आपण पुस्तकाच्या माध्यमातून वाचन करतो त्याच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या कानापर्यंत पोहोचवत आहे। आज खरं पाहिलं तर 1945 जो जपान हा देश पूर्ण मातीमाती झाली होती, आज जपान हा देश इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जगातला सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो। याचं कारण आहे कारण की त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेबासारखे विचारवंत लोक देश सांभाळतात। देश स्वतंत्र होऊन सुद्धा आमचा देश आजही श्रीमंत का होत नाही? आजही प्लॅटफॉर्म, आजही रस्त्याच्या कड्यावर गरिबीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण नाही, ह्या सर्व गोष्टी का घडत आहेत? कारण की या देश सांभाळण्यासाठी अडाणी लोकांची गरज नसून तुकाराम मुंढे साहेबासारख्या निष्ठावंत, प्रामाणिक, इमानदार, सुशिक्षित, निर्मळ व्यक्तिमत्व, उच्चशिक्षित कर्तृत्ववान माणसाची गरज आहे। हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं वाटतं। कारण की जोपर्यंत ही माणसं, विद्वान माणसं शिक्षणाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपलं कर्तृत्व, इमानदारी, प्रामाणिकपणाच्या माध्यमातून या देशाच्या सुरक्षेच्या हमीला देत नाही, दर्शवत नाही, तोपर्यंत या देशाचा मुखडासुद्धा बदलू शकत नाही। हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं वाटतं। थँक्स अ लॉट, खूप खूप धन्यवाद।